सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरानंद मुनी अमृते आपल्या सर्वांचं स्वागत करतो महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनल मध्ये। ज्ञानप्रबोध या ग्रंथाच्या मालिकेमध्ये आजच्या या ज्ञान सत्रामध्ये आपण जीव ब्रह्म अन्यथा ज्ञान, जीव हेच ब्रह्म आहेत, सर्वम खल्विदम ब्रह्म, सर्व ठिकाणी ब्रह्म नटलेले आहेत, हे जे मत मानणारे लोक आहेत म्हणजेच अभेदवादी, ज्याला आपण अद्वैतवादी बोलतो, त्या अद्वैतवाद्यांचं म्हणणं काय असते, ते कसे तर्क मांडतात, कसे ते वेगळे वेगळ्या उपमा देतात। आजच्या ज्ञानसत्रातील एक महत्वाचा मुद्दा सांगतो, पहिले हे लक्षात ठेवा। आजच्या ज्ञानसत्रामध्ये जे काही जवळजवळ सहा ओव्या आहेत सुरुवातीच्या 6 ओव्यांमध्ये अद्वैतवादी लोक कसे तर्क करतात, कसे ते वेगळे वेगळे उदाहरणं देतात आणि जीव आणि ईश्वर हा एकच आहे या सिद्धांताचं ते प्रतिपादन करतात, हे कवी आपल्याला सांगणार आहेत। हा महत्वाचा मुद्दा आहे, हा लक्षात ठेवा। नाहीतर पुढच्या ओव्यांमध्ये मी सांगेल की अशा पद्धतीने असे उदाहरण आहेत, त्यामुळे जीवेश्वर एक आहे, आणि मग तुम्ही म्हणणार की कालपर्यंत तुम्ही म्हणत होतात की जीवेश्वर वेगळा आणि आज तुम्ही एक कसं म्हणत आहात। तर ते माझं मत नाही किंवा पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकरांचं ते मत नाही, तर ते अद्वैतवादी लोक जे मत मांडतात, जे उदाहरणं देतात आणि लोकांना पटवून सांगतात की जीव आणि ईश्वर एकच आहे, ते उदाहरणं कवी आपल्याला इथे सांगत आहेत। हा महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या। तर आजचं ही ज्ञानसत्र तुम्हाला नेहमीप्रमाणे नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या ज्ञानसत्रातील जो प्रश्न होता की कवींनी देवतेच्या साध्य आणि साधनाची व्यावृत्ती कशी केली, पंडित विश्वनाथ दास बाळापूरकर देवतेच्या साध्य आणि साधनाची व्यावृत्ती करतात, तर ते कोण्या पद्धतीने करतात आणि त्यासाठी ते उदाहरणं काय देतात, हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता। तर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं, हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत, आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजच्या या ज्ञानसत्रातील ज्ञानाचाही लाभ करून घ्या आणि कालच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होतं तेही जाणून घ्या। तर जास्त उशीर न करता आजच्या या ज्ञानसत्राला आपण आरंभ करूया। दंडवत हो। ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक 590। एकी तर्क निपुणी एकत्व देखोनी मिळणी, की जे अभेद चढावणी जीवेश्वरा। एकी तर्क निपुणी, जे अद्वैतवादी लोक आहेत ते लोक कसे तर्क करतात, जे लोक तर्कामध्ये निपुण आहेत असे ते लोक तर्क कसे लावतात, एकत्व देखोनी मिळणी, की जे अभेद चढावणी जीवेश्वरा। या जीवाची आणि ईश्वराची जे मिळणी आहे ते एकत्वच आहे त्यांचं, परंतु त्यांची पुन्हा मिळणी होते। याची या अर्थाची जे चढावणी आहे ते कोण करतात, जे जीवेश्वर एक मानतात असे ते लोक या सिद्धांताची मांडणी करतात, कारण ते एकत्व मानतात। एकत्व, जीव आणि ईश्वर हे एकत्व आहेत, यांचीच मिळणी पुन्हा होते,
महासंहार झाल्यानंतर आणि पुन्हा सृष्टी निर्मितीच्या वेळेस हेच ईश्वर जीव रूपाने सर्वीकडे नटतात, अशी अभेदवादाची चढावणी करतात. म्हणजे अभेदवादाचा, अद्वैतवादाचा सिद्धांत ते प्रतिष्ठित करतात. तेथ अविद्यामध्ये गडे, तेने दोही भिन्नत्व आवडे. जेवी मठ योगे घडे, मठाकास. तेथ अविद्यामध्ये गडे, जिथे सृष्टीची निर्मिती झाली, म्हणजे ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती झाली तिथे अविद्यामध्ये गडे, सृष्टीची निर्मिती झाली आणि तिथे मग अविद्या मध्ये गडे, म्हणजे काय, धुरा तयार झाल्यासारखा त्या अविद्येचा धुरा तयार झालेला आहे. जसे शेतामध्ये धुरे असतात, कोणी त्याला बांध म्हणतात, बंधारा म्हणतात, किंवा त्याला धुरा असं बोलतात. बंधारा नाही बोलणार, काही भागामध्ये कदाचित बोलतही असतील, परंतु बंधारा हा शब्द सहसा नदीवरील, ओढ्यावरील जो बांध तयार होतो त्याला बंधारा म्हणतात. तर गडे म्हणजे काय, ज्याप्रमाणे शेतामध्ये धुरे असतात, बांध असतात, तर त्या बांधामुळे, त्या धुऱ्यामुळे इकडलं शेत वेगळं आणि इकडलं शेत वेगळं, हे जशी विभागवारी होते, त्याप्रमाणे ज्यावेळेस सृष्टी निर्मिती झाली मध्ये अविद्या आली असं बोलतात हे अद्वैतवादी लोक. आणि मग तिथे ईश्वराचा आणि जीवाचा हा वेगळा भेद पडला, मध्ये अविद्या आली म्हणून जीव आणि ईश्वर वेगळे दिसतात, म्हणून हा भेद दिसतो. तेने दोही भिन्नत्व आवडे, त्यामुळे या दोन्हीचं भिन्नत्व आपल्याला दिसते, आपल्याला तसं भासते. जेवी मठ योगे घडे मठाकास. आता इथे मठाची उपमा दिली, एक उदाहरण दिलेलं आहे मठाचं. जसं मठामध्ये एखादं मंदिर बांधलेलं आहे आणि मंदिराचं जे शिखर आहे ते उंच आहे, 60-70 फूट म्हणा, 100 फूट म्हणा, 150 फूट म्हणा, जे काही असेल उंची. तर ते जे शिखर आहे त्यामध्ये आतमधनं पोकळी असते. आणि पोकळी म्हणजेच काय, पोकळी म्हणजेच काय तर आकाश. हे जे आकाश आपण बघतो, ह्या आकाशाला आपण काय बोलतो, ती पोकळी आहे. आकाश म्हणजे काय, पोकळी. तर तीच पोकळी आपल्याला त्या मठामध्ये दिसते. त्या मठामध्ये जे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जे शिखर बांधलेलं आहे, आतमधनं ते सर्व पोकळ असते, तर ते पोकळी म्हणजेच आकाश आहे. आणि शिखराच्या वरच्या बाजूने पण पोकळीच आहे, तेही आकाश आहे. मध्ये जे शिखर बांधलेलं आहे ते जसं तिथे धुरा ठरलेला आहे, खालचं आकाश वेगळं केलं, वरचं आकाश वेगळं केलं, त्याप्रमाणे त्या अविद्येमुळे हे जीव वेगळा दिसतो आणि ईश्वर वेगळा दिसतो. असा हा सिद्धांत इथे ते प्रतिपादन करतात अद्वैतवादी लोक. ना तरी वार्याचा योगी, समुद्र हेलावे तरंगी. तैसे अविद्या गुणसंगी, नानात्व ब्रह्मी. ना तरी वार्याचा योगी. ना तरी म्हणजे किंवा दुसरं उदाहरण देतात कवी. वार्याचा योगी, समुद्र आहे आणि सोसाट्याचा वारा सुटलेला आहे त्या समुद्रावर. तेने करून काय होते, समुद्र हेलावे, समुद्र हेलकावतो. त्यामुळे काय होते, तेने करून काय होते, तरंगी, सोसाट्याचा वारा सुटलेला आहे, मोठं वादळ सुटलेलं आहे त्या समुद्रावर. आणि तेने करून काय झालं, ते समुद्र हेलावलेला आहे आणि तेने करून त्या हेलावण्यामुळे तरंगी म्हणजे मोठ्या मोठ्या लाटा तिथे निर्माण झालेल्या आहेत. तैसे अविद्या गुणसंगी, ज्याप्रमाणे समुद्रावर त्या वाऱ्याच्या संगाने लाटा निर्माण झाल्या, त्याप्रमाणे
ईश्वर स्वरूपावर अविद्येच्या गुणाच्या संघाने, अविद्येला ते गुण मानतात बघा. जे अद्वैतवादी लोक आहेत ते अविद्येलाही गुण मानतात. तर त्या अविद्येच्या गुणाच्या संघाने, अविद्या हेच जणू काही गुण, त्या संघाने, त्या संयोगाने नानत्व ब्रह्मी, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्येच्या गुणसंगाने, अविद्येच्या संयोगामुळे त्या ईश्वर स्वरूपावर नाना प्रकारच्या लाटा निर्माण झाल्या, ज्याप्रमाणे समुद्रावर लाटा निर्माण झाल्या. तर या समुद्रावर लाटा निर्माण झालेल्या आहेत वाऱ्याच्या संयोगाने, आणि या ईश्वर स्वरूपावर म्हणा किंवा ब्रह्मी शब्द वापरलेला आहे ते तर ब्रह्माच्या स्वरूपावर म्हणा, अविद्येच्या संयोगाने नानात्व तिथे प्राप्त झालेला आहे. म्हणजे वेगळ्या वेगळ्या लाटा निर्माण झाल्या, म्हणजेच वेगळे वेगळे जीव आपल्याला दिसतात. ते अविद्येचं कार्य आहे असं बोलतात. शेवटी ब्रह्मच हे जीवरूपी नटलेले आहेत अविद्येच्या योगाने. आता बघा काय बोलावं अशा तत्वाला. हे तत्व कोणाचे आहेत? जे अद्वैतवादी लोक आहेत. अद्वैतवादी लोकांमुळे, त्या अद्वैतवादी सिद्धांतामुळे असे लोक भ्रमित होतात आणि ईश्वराचा मार्ग सोडतात आणि जीवालाच म्हणतात, जीवा तू ही ब्रह्म, मी ही ब्रह्म. आपण सर्व ब्रह्मच आहोत. ब्रह्माची लीला आहे, ही ब्रह्माचा खेळ आहे. त्या खेळातले आपण भावले आहोत. आणि अशा या अन्यथा ज्ञानामध्ये पडून हे जीव स्वतःला धन्य मानतात आणि अद्वैताचा सिद्धांत हा परमोच्च आहे असं मानतात. अद्वैतवादी सिद्धांत मानणारे असे काही पराकोटीचे लोक होते की सांगता सोय नाही. असं एक उदाहरण मला आठवलं. एवढं विकृत मनोवृत्तीचं उदाहरण आहे ते की सांगता सोय नाही. एक आठवलं म्हणून सांगतो. एक असाच अद्वैतवादी होता. तो म्हणायचा हे सर्व सृष्टी म्हणजे ब्रह्म, सर्व ब्रह्मच आहे, दुसरं कोणी नाहीच इथे. तो तर्क करतो का रे बाबा, तू म्हणत आहे सर्वच ब्रह्म, मग अन्न ही ब्रह्म आणि मग तू विष्टेलाही ब्रह्म म्हणणार का? आणि जसं अन्न खातोस तू तसं तू ते विष्टा खाऊन दाखवणार का? आता या अद्वैतवाद्याच्या जिव्हारी गोष्ट लागली आणि ते नको ते कृत्य त्याने करून दाखवलं. आता ते नको ते कृत्य कोणतं आहे ते तुम्ही समजून घ्या, ते काय मी बोलणार नाही. आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया. हे एक घडलेली गोष्ट आहे, खरी घडलेली गोष्ट आहे. हे काय उगच बसलो इथे मी सांगायला आणि काहीतरी एक काल्पनिक कथा तयार केली मनाने आणि तुम्हाला सांगितली असा अर्थ नाही. ही एक 70-80 वर्षापूर्वी घडलेली खरी घटना आहे. तर असो, हे अद्वैतवादी लोक कोण्या खालच्या पायरीला जातील काही सांगता येत नाही. जैसे निशळ भांगार आणि नाना अलंकार वेगळाले होऊनी पर स्वरूपे एक. जैसे निशळ भांगार, ज्याप्रमाणे निशळ भांगार म्हणजे शुद्ध असं भांगार आहे. भांगार असं सोन्याला बोलतात. तर त्या शुद्ध अशा सोन्याचे नाना अलंकार, म्हणजे आपण नाना अलंकार तयार केले. वेगळाले होऊनी पर स्वरूपे एक. सोनं आहे, एक गठ्ठा आहे सोन्याचा,
आणि त्या सोन्याला वितळवलेला आहे आणि त्या सोन्याला वितळवून वेगळे वेगळे अलंकार केले, कानातले केले, हातातल्या अंगठ्या केल्या, गळ्यामध्ये साखळी केली, काही वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे जे काही हे असतात नेकलेस किंवा त्या बायांचे जे काही पोती वगैरे असतात, एकदाणी वगैरे असते, हे वेगळे वेगळे असतात. तर असे ते वेगळे हार, चेन, कानातले, हातातल्या अंगठ्या, जे काही अलंकार असतात त्या सोन्यापासनं ते सर्व अलंकार तयार केले. वेगळाले होऊनी पर स्वरूप एक, ज्याप्रमाणे अलंकार तर वेगळे वेगळे दिसतात, सोनं तर एकच होतं ना, त्यापासून अंगठ्या तयार केल्या, कानातले तयार केले, झुमके तयार केले, गळ्यातल्या पोती तयार केल्या, मणी तयार केले, साखळ्या तयार केल्या, खूप काही तयार केलं. तर अद्वैतवाद्यांचं हे म्हणणं असते की ज्याप्रमाणे सोनं एक आहे, अलंकार वेगळे असतात, त्याप्रमाणे अलंकार जरी वेगळे असते, अलंकार जरी वेगळे असले तरी पण शेवटी ते बनले कशाचे आहेत? सोन्याचे बनलेले आहेत. त्याप्रमाणे हे सर्व जे काही आपल्याला दिसते, हे चराचर, हे जे विश्व आहे, हे विश्व ब्रह्मच आहे. ज्याप्रमाणे सोनच आहे, वेगळे वेगळे अलंकार तयार केले त्याचे, ते अलंकार जरी वेगळे वेगळे दिसतात आपल्याला, त्यांचं व्यक्तित्व वेगळं दिसते त्या अलंकारांचं, परंतु शेवटी बनलेले आहे सोन्याचेच. त्याप्रमाणे हे चराचर विश्व, किडे, मुंग्या, मनुष्य, गायी, ढोर, बैल, झाड, वृक्ष, वल्ली, पशु, पक्षी, पाखर, किडा, मुंगी, हे जे काही आहेत, हे जरी व्यक्तित्वाने वेगळे वेगळे दिसत आहेत, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, तरी पण ते झालेले आहेत ब्रह्मापासूनच. शेवटी सर्व ते ब्रह्मच आहेत. असे हे लोक तर्क करतात. याला तर्क नाही म्हणायचं, याला कुतर्क म्हणायचं. तर असे कुतर्क करतात अद्वैतवादी लोक. प्रकृत्याकारे तैसे ब्रह्मची अंसा अंसे, जीवत्वे डोळे लासे भावे अविद्येचेनी. कवी म्हणतात की जे अद्वैतवादी लोक सांगतात, वेगळे वेगळे उदाहरण देतात, त्यामध्ये मी अजून एक उदाहरण देतो. कवी त्यांचं उदाहरण देतात, म्हणजे विश्वनाथ बास बाळापूरकर जे होते, यांच्या काळामध्ये जे काही अद्वैतवादी लोक तर्क करायचे, त्यांच्या जीवनामध्ये जे तर्क समोर आले असतील, ते तर्क त्यांनी या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. हे तर्क अत्यंत महत्वाचे आहेत की लोक कसे बुद्धिभेद करतात हे आपल्याला समजून जाते यामधून. तर प्रकृत्या कार्य तैसे ब्रह्मची अंश अंशे, या अविद्येच्या योगामुळे ब्रह्मची अंशा अंशे म्हणजे सर्व ठिकाणी ब्रह्माचाच अंश असा नटलेला आहे, ब्रह्मानेच तिथे अवतार घेतलेला आहे, असं ते अद्वैतवादी म्हणतात. जीवत्व डोळ्याला से भावे अविद्येचेनी, अथवा भेदू तो ऐसा अविद्येचा आरिसा, उमटे ब्रह्मबिंब ठसा आत्मेयांचा. अथवा किंवा भेदू तो ऐसा, अथवा म्हणजे काय, किंवा भेद जो आहे ईश्वराचा आणि जीवाचा, किंवा ब्रह्माचा आणि जीवाचा, भेद तो असा आहे, अविद्येचा आरिसा, अविद्यारूपी आरसा आहे जणू काही, उमटे ब्रह्मबिंब ठसा आत्मेयाचा, अविद्या म्हणजेच जणू काही आरसा आहे, आणि त्या आरशापुढे ब्रह्मस्वरूप गेल्यानंतर त्या आरशामध्ये जो ठसा उमटतो, जे प्रतिबिंब उमटते, तेच जणू काही आत्मा आपण त्यांना बोलतो, असा अर्थ आहे. तर असे ते अज्ञानी अद्वैतवादी हे लोक असे
आपल्या द्वैतवादी लोकांचा बुद्धिभेद करतात. म्हणतात अविद्येच्या या आरशामध्ये ब्रह्माचं स्वरूप जे दिसते तेच आपण जीव आहोत. त्या अविद्येमुळे आपण इथे आहोत. त्या अविद्येमुळे आपल्या ठिकाणी अज्ञान आहे. त्या अविद्येमुळेच आपण वेगळे भासतो. वास्तविक पाहता जीव आणि ब्रह्म आपण एकच आहोत. जीव आणि ईश्वर आपण एकच आहोत असं ते लोक बोलतात. पण अविद्यापासून मुक्ती कशाने होईल? अविद्येमुळे जर हा भेद आहे तर मग त्या अविद्येपासून मुक्ती होण्यासाठी काय पर्याय आहे, काय उपाय आहे, हे काय कोणी सांगत नाही. वेदांतामध्ये जो काही अद्वैतवाद बोललेला आहे त्या वेदांतातील अद्वैतवाद कवी आपल्याला इथे सांगत आहेत. वांचोनी वास्तव भेदू दावी अज्ञान दृष्टी बंधू जैसा पडी साधू आणि नादू भिन्न वाटे. वांचवणी म्हणजे मागे जे काही उपमा दिल्या त्याला सोडून द्या, त्यांच्या वेगळी आता ही उपमा देतात. वास्तव्य भेदू, जे वास्तव आहे त्यांच्यामध्ये भेद कसा आहे? दावी अज्ञान दृष्टी बंधू म्हणजे अज्ञान लक्षणे जे दृष्टीबंध आहे ते दृष्टीबंध आपल्याला दिसतो. कसा? जैसा पडिसाधू आणि नादू भिन्न वाटे. मोठा हॉल आहे, खिडक्या वगैरे सर्व बंद आहेत आणि त्या खोलीमध्ये आपण गेलो, त्या हॉलमध्ये आपण गेलो आणि आपण काही दोन शब्द जर बोललो तर त्या हॉलमध्ये इको तयार होतो, आपल्या आवाजाचा पडसाद तयार होतो, आवाज घुमतो त्या खोलीमध्ये, आपल्याच आवाजाचा तो पडसाद असतो. बरोबर की नाही? परंतु आपल्याला ते भिन्न वाटते, आपला आवाज भिन्न आणि तो भिन्न असतो. जसा हा भेद वाटतो त्याप्रमाणे जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये आपल्याला भेद वाटतो. वास्तविक पाहता जीव आणि ईश्वर एकच आहेत असं वेदांताचे जे अद्वैतवादी लोक आहेत ते सिद्धांत मांडतात. आत्मा परमात्मा दोन्ही साध्यावस्थे समचिन्ही पर काष्टाचा पोटी वन्ही निगुड असे. आत्मा परमात्मा दोन्ही, आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही साध्यावस्थेशी चिन्ही म्हणजे साध्यावस्थेमध्ये एकत्व होतात त्या जीवात्म्याचं. म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे एक होतात नंतर महासंवारानंतर. साध्यावस्थेमध्ये जीवात्म्याचं एकच चिन्ह होते, ते एकच होतात. पर काष्टाचा पोटीवनी निगुड असे. ज्याप्रमाणे काष्टाचा पोटी म्हणजे लाकडाच्या पोटामध्ये अग्नी असते, लाकडाला लाकूड घासलं म्हणजे ते अग्नी प्रगट होते, त्याप्रमाणे गूढ अशा एकदम खोल ठिकाणी हा जीवही त्या ईश्वर स्वरूपामध्ये ब्रह्म स्वरूपामध्ये असतोच असतो आणि सृष्टी आरंभ काळी तो जीव पुन्हा तयार होतो. तर इथे काष्ट शब्द वापरलेला आहे. उदाहरण दिलं तर ते काष्ट सिद्धांती अर्थामध्ये कसं धरायचं, काय अर्थ धरायचा त्याचा? तर जे अविद्या लक्षणेशी काष्ट आहे म्हणजे अविद्या हेच जणू काही काष्ट आणि ब्रह्मलक्षणे अग्नी असा इथे सिद्धांती अर्थ कवी आपल्याला सांगतात की ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी असतो त्याप्रमाणे अविद्येमध्ये ब्रह्मलक्षणे अग्नी आहे. म्हणजे वेदांतातील लोक काय बोलतात बघा, अविद्येमध्ये ईश्वर आहेत. जसं उदाहरण दिलं, लाकडामध्ये अग्नी असतो सुप्त रूपाने, बरोबर की नाही? घासल्यानंतर तो प्रगट होतो.
त्याप्रमाणे अविद्या हेच जणू काही लाकूड आहे आणि त्यामध्ये ब्रह्म आहे अग्निरूपाने. आता कसं बोलायचं, आता हे काय बोलावं, आता सांगा तुम्ही, कसा अर्थ सांगावा तरी याचा? म्हणजे अज्ञानासारखं बोलणं झालं की नाही? हे सर्व अज्ञानी लोकांचं बोलणं आहे. असं समजू नका की मी सांगितलंय, पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर सांगतायत हे सिद्धांती अर्थ आहे, असं नाही. हे वेदांतातील अद्वैतवादाचा सिद्धांत अर्थ आहे, आपल्या ब्रह्मविद्येचा नाही. लक्षात असू द्या. सुरुवातीला सांगितलं मी, ध्यान देऊन पोथी आहे का, नाहीतर गफलत होऊन जाईल बरं का. तर अविद्यारूपी काष्टामध्ये ब्रह्मरूपी अग्नी आहे असा हे अर्थ बोलतात. मला बोलतानाही हे अर्थ बोलावशे वाटत नाहीत, असे हे एकदम निकृष्ट दर्जाचे अर्थ आहेत. तैसे अंतु जीव दसे ज्ञान प्रकाश लोपवणी असे, तो निर्वाणी दिसे वस्तू रूपे. त्याप्रमाणे जीवदशे अंतु ज्ञान प्रकाश लोपुनी असे, या जीवदशेमध्ये ज्ञान प्रकाशा लपलेला असतो आणि तो निर्वाणी दिसे. म्हणजे ज्यावेळेस निर्वाण म्हणजे प्राप्ती होते, महासंवार झाला की गेला प्राप्तीला, असा त्यांचा सिद्धांत आहे. त्यावेळेस वस्तुरूप त्याला प्राप्त होते आणि ते ज्ञान जे आहे ते प्रकाशित होते, असा इथे वेदांताचा अर्थ आहे. ऐसा नाना दृष्टांती निर्णयो की जे वेदांती, अद्वैताची प्रतिभिंती करून या. अशा प्रकारे नाना प्रकारचे दृष्टांत हे अद्वैतवादी लोक देतात. निर्णयो की जे वेदांती, वेदांतामध्ये असा निर्णय करतात ते लोक. तर हे सर्व बोलतात कशाची प्रतिभिंत आहे, कशाच्या आधारे बोलतात? अद्वैताची, म्हणजे अद्वैतवाद जो आहे याची प्रतिभिंत करून या हे सर्व लोक हे सिद्धांत बोलत असती. ऐसे हे पंडित विश्वनाथ बास हे आपल्याला इथे सांगत आहेत. मग आता या लोकांचं आपल्याला सिद्धांत समजला. अद्वैतवादी लोक, वेदांतातील अद्वैतवादी लोक यांचा सिद्धांत आपल्याला समजलेला आहे. त्याबरोबरच जीव ब्रह्म यांच्या ठिकाणी कसं अन्यथा ज्ञान आहे तेही सांगितलेलं आहे. आता यावर आक्षेप काय आहेत ते सांगतात. परी हे अंगी प्रतिपदी लागो ने दिजे ब्रह्मविधी, काजे तया भक्तिवादी प्रत्योवाती. परी हे अंगी प्रतिपदी लागो ने दिजे ब्रह्मविधी. जे ब्रह्मविद लोक आहेत, ब्रह्माला जाणणारे, ब्रह्म वेगळे जीव वेगळे असे जे अद्वैत वादाच्या विरोधातले आहेत, म्हणजे द्वैतवादी लोक जे आहेत, जे द्वैतवादी म्हणजे आपण महानुभावपंथीय द्वैतवादी आहोत, जे जीवाला वेगळं मानतात, ईश्वराला वेगळे मानतात, हे जे द्वैतवादी लोक आहेत. अद्वैत म्हणजे काय? म्हणजे जीव आणि ईश्वर हे दोन पदार्थ वेगळे आहेत असं न मानणारे ते अद्वैतवादी. म्हणजे नाही, द्वैत म्हणजे दोन, जीव आणि ईश्वर हे दोन वेगळे नाहीत असं मानणारे ते अद्वैतवादी. आणि द्वैतवादी म्हणजे कोणते? जे द्वैत म्हणजे दोन आहेत, जीव आणि ईश्वर हे वेगळे वेगळे दोन वेगळे पदार्थ आहेत असे मानणारे ते द्वैतवादी आहेत. तर असा फरक आहे. तर इथे जे ब्रह्मविद आहेत, म्हणजे जे द्वैतवादी, ब्रह्माला मानणारे वेगळे, म्हणजे ईश्वर हे वेगळे आहेत, जीव आपण वेगळे आहोत असं मानणारे, हे लागोने दिजे, म्हणजे हे असे तत्व डोक्यामध्ये येऊ देत नाहीत, अंगालाही लागू देत नाहीत. काजे तया भक्तिवादी प्रत्योवादी. कारण हे जे भक्तिवादी लोक आहेत, ईश्वराची भक्ती करणारे, जीव वेगळा ईश्वर वेगळे मानणारे, यांचा प्रत्यय जो आहे, म्हणजे यांना प्रतीती आहे तशी की ईश्वर वेगळे आहेत आणि जीव हा वेगळा आहे, अशी त्यांना प्रतीती आहे. म्हणून हे असे सिद्धांत अंगालाही लागू देत नाहीत जे द्वैतवादी लोक आहेत. आणि पाहता विचार दृष्टी दिसते आक्षेपांची सृष्टी, अहो सूर्या ते वेष्टी रात्री जेवी. आणि पाहता विचार दृष्टी म्हणजे थोडस विचार जर आपण केला
आणि वैचारिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर दिसते आक्षेपांची सृष्टी. आक्षेपांची सृष्टी म्हणजे काय, तर आक्षेपांचा भडीमार आहे. आक्षेपांचं फार मोठं एक समूह आहे. आक्षेपांचा एक फार मोठा समुदाय आहे. या अद्वैतवादियांवर द्वैतवादांचा जो पक्ष आहे, द्वैतवादाला जो मानणारा पक्ष आहे, त्यांच्याकडे प्रश्नांची भडीमार आहे. खूप प्रश्न आहेत. अहो सूर्या ते वेष्टी रात्री जेवी, ज्याप्रमाणे सूर्यालाही रात्र वेष्टून टाकते, त्याप्रमाणे हे जे अभेदवादी लोक आहेत यांना पण वेष्टून टाकेल, व्यापून टाकेल, एवढे प्रश्न द्वैतवादी लोकांकडे आहेत. आता वेगळा लिया शंका, करुणी भेदाचा यावा का, दावल्याही साधसा लोका घेववेना. आता वेगवेगळ्या शंका ज्या आहेत ते मनामध्ये निर्माण होतात, आक्षेप निर्माण होतात. करुणी भेदाचा यावा का, जे भेदवादी लोक आहेत यांचा यावा का म्हणजे समुच्चय तयार करून, दावले आहे साधनसा लोका म्हणजे जे छांदसवादी लोक आहेत, छंद तयार करून छंदामध्ये कार्य करणारे जे लोक आहेत, म्हणजेच जे विद्वान लोक आहेत, छंदबद्ध जे काव्य निर्माण करतात, असे जे छांदसवादी आहेत त्यांना भेदवादी लोकांनी कितीही प्रमाण दिले, कितीही उदाहरण दिले, तरी जे पालथी घागर यांनी घातलेली आहे ते कधीही सोयीशी करणार नाहीत आणि भेदवाद्यांचं ते तत्व लक्षात ठेवणार नाहीत. कारण त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. झोपलेला व्यक्ती जो आहे त्याला आपण उठवू शकतो, झोपेचं सोंग घेणारे जे लोक आहेत त्यांना आपण उठवू शकत नाही. त्यामुळे हे जे यांनी सिद्धांत मांडले यांचा तर आपण निर्वाळा करू, यांच्यावर आक्षेप घेऊ, यांचे सर्व मत खोडून टाकू. परंतु त्यांचं घेतद्वार बंद झालेलं आहे, त्यामुळं ते कदाचित घेणार नाहीत. आणि आता हे जे यांनी या अद्वैतवादांनी, जे अद्वैतवादी लोक आहेत, जे जीवेश्वर एक मानणारे लोक आहेत, यांनी जे काही आता आक्षेप घेतले, आक्षेप म्हणण्यापेक्षा जे सिद्धांत मांडले, आक्षेप नाही तर त्यांनी जे सिद्धांत मांडले, आपण जे आजच्या ज्ञानसत्रामध्ये जे सिद्धांत त्यांचे पाहिले, यांचे सिद्धांत कसे मोडीत काढतात विश्वनाथ बास, हे आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. उद्याचं ज्ञानसत्र अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे. त्यामुळे उद्याचं ज्ञानसत्र सुटू नये तुमच्याकडून असं तुम्हाला वाटत असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि लगेच या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे उद्याचंही ज्ञानसत्र तुम्हाला मिळेल. तर यामध्ये जे तरंगाचा दृष्टांत दिला, त्यांनी सुवर्णाचा दृष्टांत दिला, प्रतिबिंबाचा दृष्टांत दिला. हे सर्व दृष्टांत कसे खोडून काढतात पंडित विश्वनाथ बास, हे आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, हे जे जीवेश्वराविषयी अन्यथा ज्ञान सांगितलंय, वेदांताचा अद्वैतवाद सांगितलेला आहे, हा तुम्हाला सत्य वाटतो का? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. प्रश्न फार सोपा आहे. लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, देवतेच्या साध्य साधनाची व्यावृत्ती कोणत्या उपमा देऊन कवी करतात? हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता. तर यामध्ये मोजक्या काही आपल्या दर्शकांनी उत्तरे दिलेली आहेत, काही जणांनी उत्तरे दिलीत तर ती उत्तरं चुकलेली आहेत. बरोबर उत्तर आहे, मी कालच्या पोथीमध्ये जे सांगितलेलं आहे,
त्यामध्ये अंतर्याग बहिर्यागाचं उदाहरण दिलेलं आहे. पितळच्या वस्तूवर सोन्याचा मुलामा दिलेला आहे, हे एक उदाहरण दिलेलं आहे. असे ते देवतेचे साध्य साधन आहेत. त्याचप्रमाणे ऐरणीचं उदाहरण दिलेलं आहे, तराजूचं उदाहरण दिलं, काट्याचं उदाहरण दिलं, पंचप्रकाराचं उदाहरण दिलं, होम हवनाचं उदाहरण दिलं. हे सर्व उदाहरणं दिलेत आणि देवतेंचं जे साध्य साधन आहे याची व्यावृत्ती या उदाहरणाच्या माध्यमातून कवींनी केलेली आहे. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं. बरोबर उत्तर देणाऱ्या वाचनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: भूपाळजी साळवे, संध्याताई पाटील, माधुरीताई भोपळे, तारामावशी पटाईत. या सर्व वाचनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तरे दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित उत्तर दिलेली आहेत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये. या अद्वैतवादी लोकांच्या सिद्धांताचं खंडन करण्यासाठी पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर हे काय सिद्धांत मांडतात हे नक्कीच जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण आहे. म्हणून उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.